तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यात आता महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आलं आहे। जळगाव खानदेशात प्रसिद्ध असलेला नागली पापडाचा व्यवसाय आता विदर्भातही मूळ धरू पाहतोय। खामगाव येथील गोसे महाविद्यालयात विद्यार्थिनी आणि महिलांसाठी एका विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। नीता बोबडे यांच्या पुढाकाराने महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि परिसरातील महिलांसाठी नागली पापड तयार करणे या विषयावर मोफत प्रशिक्षण देण्यात आले। खानदेशात नागलीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, मात्र विदर्भात याबद्दल हवी तशी जागरूकता नाही। हाच धागा पकडून महिलांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी हे प्रशिक्षण देण्यात आलं। केवळ प्रशिक्षण देऊन हे थांबले नाहीत, तर तयार झालेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्थानिक युवा उद्योजकही आता सरसावले आहेत। यामुळे उत्पादित मालाच्या विक्रीची चिंता मिटल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। या प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनी आणि गृहिणींच्या स्वप्नांना नवी उभारी मिळणार आहे। रोजगाराची संधी दरात आल्याने महिला आता व्यावसायिक दृष्टिकोनातून याकडे पाहत आहेत। MCN न्यूज मराठी करिता आनंद जवंजाळ, खामगाव। हा उपक्रम आहे नागली पापड मेकिंग। हे प्रशिक्षण आपण देतोय GS कॉलेज खामगाव इथं। हे मोफत प्रशिक्षण आपण देतोय। उद्देश हा आहे की नागली पापड मुलींना बनवता यावेत आणि ते बनवून त्यांना रोजगार मिळावा। त्यांना रोजगार मिळाला तर त्या पापड म्हणजे बनवतील आणि विकतील आणि लोकांना ते पौष्टिक पदार्थ खायला मिळेल। खानदेशामध्ये नागली स्वस्त मिळते, तिथे 60 रुपये, जास्तीत जास्त 60 रुपये किलो आहे। आणि इथे खामगावला मी बघितलं तर जवळजवळ 200 ते 250 रुपये किलो नागली आहे। म्हणजे तिकडून आणून नागली जर इथे पापड केले आणि ते विकले तर एक स्वतंत्र रोजगार हा निर्माण होऊ शकतो। आणि स्वयंरोजगार निर्मिती हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। इथे ह्या मुलींना शिकवलं जातंय, याच्यातून 5-6 जणांना रोजगार मिळणार आहे। कोणीतरी तिकडून एक ग्रुप तयार होईल, त्यातला एक जण तिकडून नागली आणून इथे विकणार आहे। काही एक ग्रुप तयार करून तो पापड तयार करणार आहे आणि एक महिला फक्त पीठ करून विकणार आहे, पीठ तयार करून विकणार आहे नागलीसाठी। म्हणजे लोकांनी पापडासाठी, म्हणजे लोकांनी ते पीठ न्यायचं, ते शिजवायचं आणि डायरेक्ट पापड बनवायचे। तर हा उद्योग इथे सुरू झालेला आहे खामगावात, म्हणजे विदर्भात आपण सुरुवात करतोय आणि ह्याला चांगला प्रतिसाद मिळेल असं वाटतं, कारण नागली पापड पौष्टिक आहेत आणि लोकांना ते आवडत आहेत। तर त्या हेतूने आपण GS कॉलेजमध्ये नेहमीच असे उपक्रम राबवले जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढे काम मिळेल, विद्यार्थ्यांना पुढे आपल्या रोजगारासाठी काहीतरी एक साधन असेल। तर इथे मेहंदी प्रशिक्षण आहे, इथे शिलाई मशीनचं प्रशिक्षण आहे आणि हे मुलींना दिलं जाते, मुलांना दिलं जाते आणि त्यांच्या आवडीचा रोजगार त्यांना पुढे करता येणार आहे, हे याचा मुख्य उद्देश आहे। तर खूप आज आपल्या गृहअर्थशास्त्र विभागाच्या अंतर्गत जी कार्यशाळा आज राबवली आम्ही, त्याच्यात नागलीचं पापडचं प्रशिक्षण देण्यात आलं। माननीय नीताताई बोबडे मॅडमने आम्हाला ते प्रशिक्षण दिलं आणि खूप छान प्रशिक्षण दिलं। त्याच्यातून म्हणजे आम्हाला रोजगार पण मिळाला आणि आम्हाला ऑर्डर पण मिळालेली आहे। माझा स्वतःचा पण व्यवसाय आहे, त्याच्यामुळे मला त्याच्याशी थोडीफार माहिती होतीच। मॅडममुळे अजून थोडंसं चांगलं त्याच्याबद्दल माहिती मिळाली, त्याच्यामुळे अजून आम्ही त्याच्या ऑर्डर पण घेतल्या आणि अजून त्याच्यात नागलीचा पीठ वगैरे जे आहे ते पण विकण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। त्याच्यामुळे नमस्कार, मी पूजा रामेश्वर बोचरे, BA फायनल इयरची विद्यार्थिनी, गोसे महाविद्यालयामधून। आज आमच्या गृहअर्थशास्त्र डिपार्टमेंटमध्ये आम्हाला नाविन्यपूर्ण उपक्रम शिकवण्यात आला आहे। जसे की आजपर्यंत आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं की नागलीचे पापड असतात कसे। तर आज आम्हाला नीता बोबडे मॅम यांनी नागलीचे पापड कसे करायचे, त्याला काय काय उपयोग असते, म्हणजे जसे की नागलीचे पापड इतर ठिकाणी खूप महागात पडतात, तसे इथे पण खूप महागातच पडतात। आतापर्यंत आम्ही कधी ऐकलं सुद्धा नव्हतं, पण आज आम्ही शिकलो आणि खूप छान आहे। मॅमने आम्हाला खूप छान असं मार्गदर्शन सुद्धा केलं आहे आणि ते पदार्थ आम्हाला आवडलं सुद्धा। आणि नागलीचे पापड करून आपण स्वयंरोजगार सुद्धा करू शकतो, आपल्याला पैसे सुद्धा कमवण्याचं एक खूप चांगलं साधन आहे। आणखीन त्याच्यामुळे